दिवशी कॅज्युअली आईवडिलांशी स्काईपवरती बोलत असताना मला सांगण्यात आलं की एक मॅरेजसाठी एक प्रपोजल आहे आणि पाहुणे रविवारी येत आहेत. याच्याबद्दल मी थोडा शॉक्ड होतो, कारण मला सांगितलं नाही आणि डायरेक्टली पाहुणे घरी आले. तरी वडिलांनी थोडंसं समजून सांगितलं आणि मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे बघूया, तर तुम्ही येतातच पाहुणे तर मग बघू आपण पुढं काय होतं. पाहुणे आले, त्यांनी थोडंसं जनरल जसं गप्पा वगैरे झाल्या, मग त्यांनी फोटोज वगैरे एक्सचेंज केले. तोपर्यंत मला मुलगी काय करते, दिसायला कशी आहे, एज्युकेशन काय आहे, अक्षरशः मला कल्याणीचं नाव पण तेव्हा माहीत नव्हतं. तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही पप्पांनी विचारलं की आम्ही भेटायचं का. म्हटलं पप्पा थोडं फास्ट होतं, पण मग ठीक आहे तुमची इच्छा असेल तुम्ही भेटून या, पण या गोष्टीमध्ये शेवटचा निर्णय माझा असेल. तर तेवढंच सगळं ओके होतं. मग माझे आई वडील आणि 1-2 रिलेटिव्स कल्याणीच्या घरी जाऊन आले, भेटले. त्यांना कल्याणी खूप आवडली. स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, गाठी आपुल्या रेशीम गाठी, जुळून येती रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी. मुक्याने बोलले गीत ते झाले, स्वप्न साकारले पहाटे पाहिले. डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले, उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले. हो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले. खेळ हा कालचा आज कोण जिंकले, हरवले कवडसे मिळून ते शोधले. एकमेकांना काय हवे, जे हवे सगळेच आणले तुझ्यासाठी. हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येती रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जुळून येती रेशीम गाठी, रेशीम गाठी. We're Sumer's friends from Germany, and so I know Sumer from work. And the first time I met him, I initially felt comfortable with him because he's kind and polite. He became a really good friend in Germany, and sometimes he's busy, but that's another story. Yeah, so Shopna and Shopna used to share an office with him, and I'm still sharing an office with him, and he is really busy with work, but sometimes also busy with private phone calls. So normally we have meetings in it, and yeah, he's occupying it, and he's on phone calls with his family. Yeah, but there's one thing we know already from the wedding, and which is
करम खुदाया है, तुझे मुझसे मिलाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है। ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा, तू रात दीवानी मैं जर्द सितारा। ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा, मैं तेरा हो जाऊं जो तू कर दे इशारा। कहीं किसी भी गली में जाऊं मैं, तेरी खुशबू से टकराऊं मैं। हर रात जो आता है मुझे वो ख्वाब तू, तेरा मेरा मिलना दस्तूर है। तेरे होने से मुझ में नूर है, मैं हूँ सोना सा एक आसमां महताब तू। ओ करम खुदाया है, तुझे मैंने जो पाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है। ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा, तू रात दीवानी मैं जर्द सितारा। ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा, तेरे बिन अब तो न जीना गवारा। मी आणि माझी मिसेस त्या मुलीला पाहायला आल्यानंतर तिला असं वाटत होतं की हिला आपल्याला काहीतरी विचारतील, स्वयंपाक येतो का, अमकं ढमकं संसारिक वैवाहिक जीवनातलं. परंतु आम्ही तिला फक्त एज्युकेशन विचारलं, तुझं शिक्षण काय झालं, कुठे झालं. माझा मुलगा फॉरेनला आहे. तुमच्या दोघांचं शैक्षणिक वेगवेगळं क्षेत्र आहे. तिच्या बोलण्यामधून सुरुवातीला जरी ती घाबरत असली नवीन पाहुणे असल्यामुळे, परंतु कालांतराने ती जशी मोकळी बोलायला लागली, त्याच्यामुळे मुलीचा स्वभाव अतिशय मोकळा, सुस्वभावी, सुसंस्कृत आणि चांगल्या कुटुंबातून आलेली ती मुलगी अशी आम्हाला वाटली. आणि म्हणून सर्वप्रथम आम्ही दोघं मुलाच्या वडिलांनी मुलाची आई वडील म्हणून पहिली पसंती तिला दिली की तू आम्हाला पसंत आहे, बाकीची सर्व जबाबदारी मुलावर. स्मार्ट असाल तर तेच मला फक्त बघायचं होतं की ती बोलते कशी, तिचं एज्युकेशन काय आहे ते मॅटर नाही करत, ती बोलते कशी लोकांशी. ती कलाने पहिल्याच याच्यामध्ये मला चिडवलं आणि जोक केला माझ्यावरती, मला ते आवडलं ऍक्च्युली. आणि तेव्हापासूनच म्हटलं ठीक आहे, मला असंच काहीतरी हवं आहे की हळूहळू त्यांनी मला ओपन अप व्हायचा चान्स दिला. त्यानंतर ॲट दॅट पॉईंट त्यांना माझी सिच्युएशन पण समजत होती की मी किती टेन्शनमध्ये आहे. तर ते सगळं बेसिक नेचर बघून मला असं वाटलं की हा पर्सन माझी काळजी घेऊ शकतो. सो मग त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ऑब्व्हियसली एज्युकेशन आहे, ही लुक्स स्मार्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, बट बेसिकली त्यांचं हे सगळं नेचर बघून मी त्यांना हो म्हटलं, म्हणजे अर्ध्या तासात मी हो म्हटलं. मी माझे स्पेशल फोटो शूट करून कुठलेच फोटो पाठवले नव्हते. मी रॅन्डम माझ्या घरातल्या प्रोग्रामचे फोटोज पाठवले होते आणि त्यांनी मला पाठवायसाठी स्पेशली जर्मनीला प्रोफेशनल फोटोग्राफरकडून शूट करून घेतलं होतं. तर त्या फोटोशूटवरून मग मी त्यांना ऑल ऑफ सडन स्टार्ट केलं की अच्छा तुम्ही तर स्पेशल फोटोशूट करून आले होते, लाईक असं मी त्यांना चिडवायला स्टार्ट केलं. सो तो एक पॉईंट त्यांनी पकडून ठेवला की फर्स्ट मीटिंग मध्ये कसं काय असं कोणी चिडवू शकतं समोरच्या. इश्क की धून रोज जलाए, उठता धुआं तो कैसे छुपाए. अखियां
हजूरी मांगे है तेरी मंजूरी कजरा सियाही दिन रंग जाए तेरी कस्तूरी रैन जगाए मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए चाहे भी तो भूल न पाए मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए मन मस्त मगन तेरा नाम दोहराए जोगिया जोग लगा के वखरा रोग लगा के इश्क की धूनी रोज जलाए उठता धुआं तो कैसे छुपाए मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए चाहे भी तो भूल न पाए मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए मन मस्त मगन तेरा नाम दोहराए चिरंजीव सुमे यांचं वैवाहिक जीवन सुखसमृद्धीचं आरोग्यदायी व समाजाच्या सेवेसाठी जाऊ हा शुभाशीर्वाद दोघांना माझ्याकडून आहे. Wish all of us, we wish him a very happy married life. We wish you a happy married life. Hi Suma, we wish you a really happy life together with Kalyani and we're happy to be here. So, Shali ki Shubkamnae. Hi Summer, 新婚快乐，早生贵子。Hi Summer, alles Gute zur Hochzeit. Hey Sumer, Lagnacha Hartik Subecha. मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए तो चाहे भी तो भूल न पाए मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए मन मस्त मगन तेरा नाम